गणेशजी शिंदे यांना आपण आमदारांच्या हस्ते सुद्धा शुभ सन्मानित केले संडी, बरोबर ना? असे शिंदे काका या कुठे आहेत? कुठे मला ते दिसत नाही, माझी लांबची नजर थोडी कमजोर आहे. या लपलेत या. पहिली इनिंग साठी आपण आवाज ऐकूया तुषार सर यांचा. ओव्हर टू तुषार सर. साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या, ज्यांनी आपल्या आयुष्यातले बहुमूल्य क्षण आपल्या भारत देशासाठी महाराष्ट्रासाठी नक्कीच बहाल केलेले आहेत. 24 तास ऑन ड्युटी वरती असणारे आमचे पोलीस कर्मचारी आता माजी कर्मचारी झालेले आहेत. त्यांचं या व्यासपीठावरती पुन्हा एकदा स्वागत केलं जात आहे. आणि पाण्याचा उल्लेख झाला, अमीन भाई महाराष्ट्र वॉटर सप्लायचे ओनर आहेत. त्यांच्या माध्यमातून आता सर्वांना सूचना येते, गरमीचे दिवस सुरू झालेले आहेत. जसा वापर तुम्ही पाण्याचा करता त्याचा वापर आता कमी करा. आणि जनजीवन जे आजूबाजूला आहे अर्थातच पशुपक्ष्यांसाठी आपण वनरानामध्ये पाण्याची उत्तम सोय करा, ज्याच्यामुळे तुम्हाला पुण्य लागेल. आणि पाण्यासारखं पुण्य नाही. अमीन भाईंकडनं ही सूचना येते या सर्व खेळाडूंना. त्यांना देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आक्रमण केलंय, पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करणारा येतोय. बिग हिट षटकार, आणि हा षटकार मारलाय गोलंदाज सागरच्या वरती केलेलं आक्रमण फलंदाज अनिकेत साखरलेच्या माध्यमातून. अनिकेतनं मात्र आल्या आल्या प्रेक्षकांची मन जिंकण्याची सुरुवात केली आहे. हे संध्याकाळचं सत्र आहे आणि यावेळेस प्रत्येक प्रेक्षक राजा आस्वाद घ्यायला येतो क्रिकेटच्या माध्यमातून षटकार आणि चौकारांचा. आणखी एक जबरदस्त फटका, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका खेचलाय. 30 सर्कल मध्ये ज्याने पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब जिंकला होता तोच खेळाडू मात्र चांगली कामगिरी करतोय. जनार्दन, काल जॉनी पाहिला, आज जनार्दन पाहिला. यावेळेस फुलटॉस चेंडू, आणि हा चेंडू देखील थांबत नाहीये, जातोय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. मी प्रेक्षकांना विनंती करतो, ऑफिशियल चेंडू जो मैदानाच्या बाहेर गेलाय तो प्लीज मैदानामध्ये आपण द्या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्वागत असेल आणि तुमच्या या सहकार्याबद्दल आभार देखील व्यक्त करतो. आणखी एक कुतुंग फटका, ना आव देखा ना ताव, सीधा किया प्रहार. चेंडू आर पार जातोय सीमारेषा ओलांडताना, अर्थातच वाघाची धाड फोडला पहाड. बिग बिग षटकार. 16 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. हा विलंब कार्पेट. यावेळेस 30 सर्कल मध्ये आपण बघतोय चेंडूला अडवलं गेलं. मिड ऑफ क्षेत्ररक्षकानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. ही एक धाव धावपलकावरती नोंद केली जाते. 17 धावा धावपलकावरती आल्यात. आता यावेळेस स्ट्राईक एंड वरती फलंदाज अनंता, ज्याच्या नावातच आनंद आनंद आहे. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोही करे आणि चौफेर टोलेबाजी करतोय आनंदा, ज्यानं दाखवून दिलं मीही या मैदानामध्ये आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे आणि मीही षटकार मारू शकतो. बिग हिट आलाय षटकार. टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 धावा स्कोर कार्ड वरती. कोण म्हणतं धावा येत नाहीयेत. पहिल्या 2 मॅच मात्र लो स्कोरिंग झाल्या, पण या मॅच मध्ये आता फटाक्यांची आतिषबाजी होतीये तशी चौकार षटकारांची आतिषबाजी झाली आहे. सिक्सर चे हे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याच्यावरती सातत्याने बॅट फिरवली जाते आणि आक्रमण देखील केलं जाते. 23 धावा आल्यात धावपलकावरती. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमच्या अर्जुन रॉकर्स हा संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय, तर गोलंदाजीच्या मार्कवर आहे गोलंदाज यशस्वी वॉरियर्स संघाचा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जनार्दन, ज्याने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. त्याच्या गोलंदाजीनं मात्र युटर्न निर्माण केलं होतं. आता तसंच षटक या मॅच मध्ये येतंय का? आणि धावा झाल्या धावपलकावरती 23 धावा धावपलकावरती आल्यात.
जनार्दन पंचांच्या उजव्या बाजूनं 10-12 पावलांचा रनअप घेऊन सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंड वरती फलंदाज डाव्या हाताचा एक आक्रमक शैलीचा अनिकेत साखरले. जनार्दनचा हा चेंडू यावेळेस यष्टीरक्षकानं मात्र चूक केली आहे. पण निर्णायक क्षणी चांगलं कव्हर बॅकअप पाहायला मिळालं. लॉंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू अडवला आणि हा चेंडू गेला निर्धाव. निर्धाव चेंडूचा खेळ झालाय. हा चेंडू देखील लाईन भटकला गेलाय. लेग स्टिकच्या बाहेर पकडला जातोय. पंच पनिशमेंट देतात. नियम क्रमांक 25 चा वापर करताना धावफलकावरती एक धाव नोंद केली जाते. 24 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात आणि निलेश नाईक सर नेहमी सांगतात 24 UA च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. घर बसल्या अजूनही प्रेक्षक राजा मात्र मॅचचा आनंद घेतोय आणि बरेचसे शुभेच्छा देखील आल्यात या स्पर्धेसाठी. सिद्धेश दंत यांची संकल्पना आणि पाली असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आपल्याला पाली प्रीमियम लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. दर्जेदार चेंडू होता. तिखट गोलंदाजीचा नजारा जनार्दनच्या माध्यमातून होतोय. ताकदीशीर गोलंदाजी केली जाते. जनार्दन या मॅच मध्ये यू टर्न निर्माण करू शकतो ही परिस्थिती मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. हा फुलटॉस चेंडू यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं कलात्मक पद्धतीने या चेंडूला खेळलं गेलं आणि या चेंडूनं लँड केली स्वतःची दिशा. 4 धावांची मोहर उमटवणारा आलाय चौकार. 28 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. या फटक्यानं मात्र खऱ्या अर्थानं आपण बघतोय एक चांगलं कौशल्य दाखवलं. जिथे धावा थांबल्या होत्या तिथे धावा घेण्याचं काम या फलंदाजानं केलं. अनिकेत मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. बिनबाद ही जमेची बाजू आहे आणि ही बाजू मात्र सिद्ध करताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जनार्दन तयार. यावेळेस बॅट वरती चेंडू पुरेपूर आलाय आणि हा चेंडू मात्र लँड झालाय 30 सीमारेषेच्या आतमध्ये. झेल मात्र सुटला. क्षेत्ररक्षक चूक करतोय यावेळेस. असं वाटलं होतं हा झेल पकडला जाईल. अमनच्या माध्यमातून ही चूक घडली आणि या चुकीला माफी नाही. एका मोठ्या फलंदाजाला दिलं जाते जीवदान. या आधीच्या पॉइंटच्या डोक्यावरनं जो फटका खेळला होता तो सुरेश रैनाची आठवण करून देणारा फटका होता. ज्या फटक्यामध्ये क्लास होता पण त्याच्यानंतरचा फटका मात्र थोडासा फसला गेला. हा देखील उत्तम दर्जाचा चेंडू. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू आणवण्याचा प्रयत्न केला पण चेंडूला मात्र जोरकस पद्धतीने खेळलं गेलं. त्याच्यामुळे हा फटका डीप मध्ये अडवला गेला ज्याच्यावरती पुन्हा एकदा धाव आली आहे. एक टोटल 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा डाव्या हाताचा हा फलंदाज जो आक्रमण करतोय आणि त्यानं स्वतःला देखील सिद्ध केलं. त्याला मिळालेलं जीवदान आता त्याचा पुरेपूर तो वापर करतोय का हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. हा मिनी हेलिकॉप्टर फिरवलाय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लँड झाला जिथे धाव आली फक्त एक. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 31. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 31. कौतुक करावं लागेल जनार्दनचं ज्यानं नफीतुली गोलंदाजी केली. ज्या षटकामध्ये धावा आल्यात एक वाईटचा अपवाद वगळता टोटल 8 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी केली गेली ती जनार्दनच्या माध्यमातून. मी मगाशीच सांगितलं होतं हा गोलंदाज या मॅच मध्ये युटर्न निर्माण करण्याची क्षमता ठेवतो आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. का मला पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला हे सांगताना मात्र जनार्दन पहिल्या इनिंगचा खेळ करताना आपला षटक मात्र दर्जेदार पद्धतीने हाताळलं. पण आता मात्र पंचांना विनंती आहे का आपण या खेळाडूंना वेळेचं महत्व पडून द्या. जी 20 मिनिटं दिली आहेत त्याच्यातली जवळजवळ 12 मिनिटं खर्च झालेली आहेत. आता उरलेल्या 8 मिनिटांमध्ये 2 षटक संपवायचे. आज आमचे डीजे ऑपरेटर थोडेसे नाखुश असतील कारण की त्यांना आज मात्र त्यांचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करता आला नाही. यावेळेस गोलंदाज शिरीषनं पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टिचून गोलंदाजी करतोय गोलंदाज शिरीष. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेनं फलंदाज बघतोय. काय घडलं तर चेंडूच्या प्रेमात पडलाय की काय फलंदाज. बॅक टू बॅक दुसरा चेंडू गेलाय निर्धाव.
यावेळेस केले आक्रमण आणि हा चेंडू जातोय सीमा रेखा आर पार. लाजबाब येतोय बिग हिट षटकार. टोटल 37 धावा धावफलकावरती आहेत. काय लाजवाब फटका होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. 24 इव्हेंट. आणखीन एकदा जोरकस बॅट फिरवली जाते. क्षेत्ररक्षकानं मोक्याच्या क्षणी चांगला चेंडू अडवलाय आणि फेक देखील सुरेख करतोय. एक धाव मिळते. एका धावेने धावफलकावरती वाढ. टोटल 38. स्ट्राईक एंड वरती फलंदाज जातोय अनंता. मी मगाशी देखील सांगितलं होतं हा फलंदाज चौफेर फटकेबाजी करू शकतो आणि आपल्या संघाला आनंद देऊ शकतो. कधी रिव्हर्स स्वीप, कधी आडव्या बॅटनं, कधी सरळ बॅटनं देखील फटके मारतोय. आता रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. हा अंगलट येऊ शकला असता. ही दुधारी तलवार होती. चले तो सामने वाले की गर्दन कट जाए, ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती. चेंडू गेला निर्धाव. यावेळेस आडव्या बॅटनं केला होता प्रयत्न, पण पंचांनी सांगितलं लेग स्टिकच्या बाहेर हा चेंडू फेकला जातोय. पनिशमेंट देताना एक धाव मात्र नोंद केली जाईल. 39 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. यावेळेस सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू गेलाय आर पार. कडक षटकार. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 45. शेवटचे उरले 4 मिनिटं आणि या 4 मिनिटांमध्ये आता 6 चेंडू फेकायचे. ते टीम यशस्वी वॉरियर्स संघाला आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवर येते गोलंदाज प्रथमेश लांगी. जमेची बाजू आहे टीम अर्जुन रॉकर संघासाठी. सलामी जोडी अजून चांगली कामगिरी करते आणि या जोडीनं जर या 4 षटकांचा खेळ पूर्ण केला ना तर असं वाटलं होतं आजच्या दिवसामध्ये ही जोडी सर्वात पहिली जोडी असेल, पण ही जोडी आता फुटली आहे कारण की यावेळेस एस्टा उद्ध्वस्त झाल्यात. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज अर्जुन वॉरियर्स संघाचा तंबूच्या आसराला परततोय अनिकेत आणि त्याची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅट्समन देखील मैदानामध्ये आलाय. प्रतीक काटकर हा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. अनिकेत साखरले हा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर गेला, ज्यांनी वैयक्तिक 15 धावांचं योगदान 15 चेंडू आणि 30 धावांचं वैयक्तिक योगदान देऊन तो तंबूच्या आसराला परतलाय. त्याच्या बॅट मधनं 3 षटकार आले आणि 2 चौकार पाहायला मिळाले. तर सन्माननीय सागरजी खंडागळे सर मात्र यावेळेस गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून होत आहे. प्रत्येक खेळाडूची यथोंबित अशी माहिती आणि त्याचा खेळ कशा पद्धतीने होतोय त्याचा लेखाजोखा हाल मात्र ते गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये करतात. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. यावेळेस चेंडू गेला निर्धाव. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रथमेश, ज्याला मिळालंय यश लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती. फुलटॉस चेंडू आणि हा देखील फटका फसलाय. यावेळेस आपण बघतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये झेल टिपला जातोय. लागोपाठचा 3रा चेंडू गेलाय स्लॉग च्या षटकामध्ये प्रथमेशच्या माध्यमातून निर्धाव आणि त्याच्यावरती घेतल्या 2 विकेट. असं वाटलं होतं या धावा 60+ होतील पण त्या धावा रोखल्यात. 45 या आकड्यावरती खेचला गेलाय गाडीचा हँडब्रेक. या धावांच्या गाडीला आता टॉप गिअर मध्ये पळवताना एक्सप्रेस हायवेचा जर प्रवास करायचा असेल तर फलंदाजाला ऍक्सिडेंट वरती ताव द्यावा लागेल. सौरभ नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतोय 4थ्या क्रमांकावरती. ही गाडी आता फसली आहे. त्या गाडीचा हँडब्रेक खेचायचा असेल तर फलंदाजाला चावी देखील फिरवावी लागेल आणि ही चावी फिरवताना स्टार्ट केलाय. हा बिग उतुंग फटका येतोय सीमारेषा ओलांडताना आउट ऑफ द पार. पाली प्रीमियम लीगचा ब्रँडेड षटकार. 51 धावा धावफलकावरती आल्यात. हा फटका नवा तर झटका होता. असं वाटलं होतं गोलंदाजानं केलंय कमबॅक पण मोक्याक्षणी फलंदाजानं देखील सांगितलं मी आहे, मी करू शकतो आणि मी करून दाखवलं. हा स्लोअर पद्धतीने टाकलेला चेंडू बॅट वरती मात्र पुरेसा आला नाही. विलंब कार्पेट. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चूक होतीये
आणि चूक मात्र धावा किती देतीये हे देखील पाहिलं जाईल. 2 धावा आल्यात. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती आणि मोक्याच्या क्षणी मी तर म्हणेल या 2 धावा वाचवल्या गेल्या. टोटल 53 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. हा पॉइंटच्या डोक्यावरनं यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता तो बघता बघता प्रेमात पडला आणि चेंडून सीमारेषा ओलांडली. आणखीन एक ब्रँडेड आलाय या षटकातील शेवटच्या चेंडूवरती. नवसंजीवनी निर्माण करणारा टीम अर्जुन रॉकर्स संघासाठी 4 धावांसाठी चौकार. टोटल धावपलकावरती धावा लागल्यात त्या 57. नेक्स्ट इनिंग मध्ये करायच्या टीम यशस्वी वॉरियर्स संघाला 58 धावा 24 चेंडू मध्ये. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहिलं तर नक्कीच जाईल, पण वेळेचं बंधन आहे. मी यशस्वी वॉरियर्स संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपले फलंदाज आपण लगेच मैदानामध्ये पाठवा. खऱ्या अर्थानं पाली प्रीमियम लीगचा हा 16 आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये एक चांगला खेळ एक चांगलं क्रिकेटचं कुंभमेळा भरलाय की काय असं मैदानावरती वाटतंय. आता खऱ्या अर्थानं मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते. त्या तमाम प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं मी तुषार धुमाळ खऱ्या अर्थानं स्वागत करतो. मी थांबतो तुम्ही थांबू नका, कारण की हा प्रवास असाच सातत्यानं अजून एक दिवस म्हणजे उद्याचा दिवस देखील पाहायला मिळणार. पण खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं शब्द सुमनानं सहर्ष आभार व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थोडा स्पीडअप आपण घेऊया यशस्वी संघाला. आणि याच दरम्यान आज आणि काल ज्यांच्या आवाजाची जादू आपण पाहिलीत आणि 2-4 जणांचं सुद्धा मला मेसेज सुद्धा आला. आणि तुषार तुला समोर सांगतोय कारण मिथून असेल पंकज देसाई असेल यांनी सुद्धा मला मागच्या वेळी पण सांगितलं सर तुषारचा आवाज छान आहे आपल्याकडे सातत्याने येतो. येणारे आपल्या नाईट टुर्नामेंट सुद्धा आहे 5 दिवस त्याच्यात तुला यायचं आहे. हा 5 दिवस असेल आय थिंक. आणि सातत्याने सुधागड तालुक्यामध्ये त्यांना पसंत केलं जात आहे. परळीमध्ये ते होते आणि सिद्धेश दंत यांच्या आज यशस्वी आयोजनासाठी त्यांनी 2 दिवस आपल्याला दिले. अतिशय व्यस्त वेळापत्रकामध्ये स्वतः उत्तम खेळाडू आहे सागर, स्वतः उत्तम खेळाडू आहे, स्वतःचा स्पोर्ट्स शॉप आहे खोपोलीमध्ये आणि गेल्या 5-6 वर्षापासून सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा ते आयोजन करतात. त्यांचं आता आपण स्वागत करतोय. टेलिकास्ट टीमला विनंती असेल थोडं बाजूला व्हा. तुषार शंकर धुमाळ हे आपले मराठीचे उत्तम समालोचक प्रवीण दुगाडे सर यांचे ते शिष्य आहेत आणि अतिशय नामवंत मराठीमध्ये सातत्याने खोपोलीतली प्रत्येक स्पर्धा असेल. आत्ताच कुंभवलीची जी स्पर्धा झाली तिथे सुद्धा सलग 5 दिवस ते होते आणि येणाऱ्या लाख मोलाच्या नाईट टुर्नामेंटमध्ये सुद्धा मला माझ्या जोडीला ते असतील त्याच्यात कोणतीच शंका नाही आहे. त्यांचं स्वागत यशस्वी आयोजक सिद्धेश दंत यांच्या शुभ हस्ते तुषार शंकर धुमाळ यांचं इथं आपण स्वागत करतोय. टेलिकास्टमध्ये आपण बघतोय त्यांना सुद्धा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करतोय. तुषार सर सातत्याने या पालीमध्ये ज्यावेळी मोठ्या मोठ्या स्पर्धा होतील त्यावेळी नक्कीच तुम्हाला आमंत्रण दिलं जाईल याची आम्ही ग्वाही देतो आणि तुम्ही 2 दिवस आम्हाला इथे वेळात वेळ काढून आपल्या समालोचनाने मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आभार आणि आभार. स्वागत है आप सभी दर्शकों का पाली प्रीमियर लीग 2022 में. आज का ये 7वां मुकाबला, एक और मुकाबला खेलना है तो अनंता झोलगे इनसे मेरी रिक्वेस्ट रहेगी कि आपको ज़्यादा वक्त नहीं लेना है. पहले अगर हम रनों की बात करें तो 57 रन बनाए हैं और 58 रनों का टारगेट पीछा करने के लिए पाली प्रीमियर लीग के सर्वोत्तम ऑलराउंडर में से एक सागर घोलप और कप्तान सचिन पवार ये 2 ओपनिंग बल्लेबाज मैदान पर. यहाँ से हम विदा देंगे तुषार जी धुमाल इनको क्योंकि उनको खोपोली में जाना है. पहली ओवर लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट सामने सागर घोलप. 24 लाइव इवेंट्स पर मोनिका दिए ये मुकाबला देख रहे हैं होटल से, उनका भी विशेष रूप से स्वागत करेंगे. पहली गेंद बॉलर बैक ड्राइव गेंद ऑन साइड पर शॉर्ट मिड विकेट पर अच्छी फील्ड यहाँ पर
महेंद्र कनघरे, उनको एक नाम है बुआ, ये मैं भूल गया था। बुआ द्वारा ये अच्छी फील्ड, दो ही खिलाड़ी सर्कल के बाहर, बॉलर एंड के अंपायर प्रवीण थड़े। इस बार निकलकर स्लाइस किया था गेंद को, पॉइंट के बगल में से निकालने का प्रयास आशीष सोनावने पॉइंट पर थे और बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, 1 रन। दो खिलाड़ी सर्कल के बाहर हमें नजर आ रहे, अनिश कांबळे और जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी। आज पहले सत्र में बढ़िया बल्लेबाजी की अनिकेत साखरले, जिन्होंने 30 रन जोड़े 15 गेंदों पर, अच्छा योगदान रहा। टेलीकास्ट टीम काफी बढ़िया, स्ट्राइकर एंड पर सचिन पवार तैयार। इस बार ऑन साइड पर ताकतवर स्ट्रोक, गेंद मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच, 1 रन। सिंगल सिंगल से कुछ नहीं होगा, पावर प्ले के ओवर में आपको आक्रमण करना होगा। ये देखिए, क्रिकेट में खुद से खुददारी, टीम के साथ वफादारी और गेम के साथ ईमानदारी आपको रखनी होगी। पाली का ये क्रिकेट है। पाली के क्रिकेट में आपको चमकना है तो आपको घिसना होगा। विमल बोलो जुबा केसरी, लेकिन आपको केसरी जुबा बोलनी है तो आपको घिसनी होगी। वो आपकी बैट, वो आपका बल्ला, जो एसडी का बल्ला कुणाल शेवाड़े के हाथ में हमें नजर आ रहा है। मेरी नजर है आप पर। शॉर्ट पिच गेंद, आड़ा बल्ला, हुक किया है गेंद को, गेंद सीधी डीप मिड विकेट के ऊपर से, 6 रन। अनंता की अगली गेंद, आगे निकलकर खेल दिया है, मिड ऑफ को बीट करने का प्रयास, लेकिन माही का बढ़िया कैच। माही मार रहा है, लेकिन आज माही के कमाल की गेंदबाजी और कमाल की फील्डिंग। सागर घोलप आउट होते हुए और इसी के साथ ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे नरेश दादा खाड़े और रन बने हैं यहां से 1 विकेट के नुकसान पर 8 रन। तुषार सर, आपको यहां से हम विदा लेंगे। हैप्पी जर्नी आपको खोपोली में, अप्रैल में जरूर मिलेंगे आपसे। अभी एक देवदूत ट्रॉफी भी हमारे गांव में है, 5 दिन मुझे भी बुला है, लेकिन नाइट स्पर्धा मेरे को नहीं जमती, लेकिन मेरा ही दोस्त है तो एक दिन उसके लिए जाना पड़ेगा मेरे को। मेरा ही बेंचमेट है, 1.5 लाख की ट्रॉफी है, देवदूत चषक, जो कि हमारे हमरापुर में है। इस ग्राउंड पर नाइट टूर्नामेंट्स कब होगी, ये मैं 10 साल से इस मंच पर कमेंट्री कर रहा हूं, इंतजार ही कर रहे हैं। अगर सिद्धेश दत्त चाहते हैं तो नाइट टूर्नामेंट इस मैदान पर हो सकती है, अगर चाहे तो सिद्धेश दत्त। ऑफ साइड पर ताकतवर स्ट्रोक, गेंद माही के हाथों पर डीप कवर पर, 1 रन मिला है और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा 9 रन। यहां से अगर हम देखें तो बड़ा लक्ष्य है, 58 रनों का पीछा करना है। अगर सचिन पवार का पावरफुल बल्ला चलता है, पावर देखिए, पावर 33 बाइक है वहां पर, अंजूर में जाइए आप देखने के लिए, 26 बाइक थे खासदार चषक में, केंद्रीय राज्य मंत्री चषक में, और उसी मैदान पर राष्ट्रवादी का पावर चषक है, उसमें 33 बाइक है और एक 4 व्हीलर। धीमी गति की गेंद, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लेकिन उतनी ही बेहतरीन फील्डिंग लॉन्ग ऑन पर और आउट। स्ट्रोक बहुत ही बढ़िया था, लेकिन एलिवेशन नहीं मिला था। चेतन अंबेकर थे, चेतन अंबेकर को थोड़ा प्रैक्टिस पर भी ध्यान देना चाहिए। प्रैक्टिस मेक मैन इज परफेक्ट। अमोल कांबळे, अमोल गुप्ता को भी प्रैक्टिस पर ध्यान देना चाहिए, प्रैक्टिस बहुत ही जरूरी। सूरज नटे आए हैं, ऑन साइड पर ताकतवर स्ट्रोक, एक टिप्पा गेंद हाथ में, गैप नहीं ढूंढ पा रहे हैं। सूरज अगर टिकते हैं तो ये मैदान पर छक्का जड़ सकते हैं, अच्छा स्ट्रोक बल्लेबाजी कर सकते हैं सूरज। हरिश्चंद्र नटे खवली के ये खिलाड़ी हैं, सुहास 11 खवली के लिए खेलते हैं, श्री कृष्ण 11 खवली के लिए खेलते हैं। ये ऑन साइड पर मोड़ दिया, 1 रन। क्या होगा दूसरा? अगर ये जोड़ी टिकती है तो मैच के अंत तक मजा आएगा, मैच एक तरफा नहीं होगा, क्योंकि यहां से 14 गेंदों का खेल शेष है, बराबर ना, 14 गेंदों पर 46 रन।
अंपायर्स, यानी कि हर गेंद पर 3 रन बन सकते हैं, आपको रनों को तलाशना होगा। यह खराब शॉट, पुल करने का प्रयास, ऊपरी किनारा और आउट। पहले बल्लेबाजी करते हुए अगर हम देखें तो सागर घोलप के ऊपर 23 रन आए थे ना। सागर घोलप के ऊपर जो आक्रमण किया था बल्लेबाजी करने वाले अनिकेत साकरली ने, जो मॉर्निंग 11 के लिए खेलते हैं, और मॉर्निंग 11 को अब उनको सलामी के लिए भेजने की तैयारी में है अमोल गुप्ता। टेम्बी के लिए खेलते हैं क्या? टेम्बी के लिए खेलते हैं क्या? वो मॉर्निंग में खेलते हैं ना। सागर घोलप नहीं है, अनिकेत साकर। कितीही हरलो तरी शांत बसायला आम्ही काही संत नाही आहे, विजलो जरी आज हा माझा अंत नाही, आणि एका पराजयाने शांत बसायला मी काही संत नाही, असं काहीतरी सांगतोय तो सचिन पवार. 2 overs complete, 18 runs, loss of 3 wickets, and 12 ball and 40 runs needed for win. Yashashree Warriors, 40 runs needed in 12th ball. Sachin Pawar and Prathamesh Langi, nice cap on his head. Sachin on nice strike again. This time try to hit into the pull shot, and very good catch into deep mid wicket. Name? Very good catch by the fielder, or golden duck out of Prathamesh Langi. Try to hit over to the mid wicket, but very good bowling performance by the Arjun Rockers. Arjun Rockers owner Lalit Ji Thomre and Suji Ji Thomre mighty happy on her face. In the evening, we are going to Gauri shop and collect your prize, because in a row 4 matches winning his team. This time trying to onside, a slog sweep, and ball goes over to the under rope for 4 runs. Sachin playing his captain roles. Sachin played on 13 not out, and score moves up to 22, loss of 4 wickets. Mahi on bowling mark, left arm over the wicket, facing Sachin Pawar, the genuine player in Pali. This time trying to hit to the mid wicket and out. Very good catch into the deep, and Mahi taking a golden wicket. Sachin Pawar goes on 13. Very good cameo for his team. Good batting performance into the opening match, and also in 4th match. But no can improvise him, no can handling the match, handling the situation into the middle overs, middle orders. So this time very troubles Yashashree Warriors, but Shirish Mandre on striker end. This is a very good all-rounder. This time trying to hit into the backward square leg. This is a historical 6 by Shirish Mandre. Shirish Mandre is a very good batter for his team Pali Packers and also Sunday 11. Score moves up to 28. 8 ball and 30 runs needed. अगर 2 गेंदों पर छक्का आता है तो 24 बचेंगे, मैच बन सकता है। ओहो, 1 रन तो आएगा क्या? जनार्दन को स्ट्राइक मिलेगी नहीं। अगर शिरीष मांड्रे ये छक्का जड़ते हैं तो उमेश, उनके जो समर्थक हैं उमेश पाटिल, वो खुश हो सकते हैं, क्योंकि 30 रनों की जरूरत है। यहां से छक्का आता है तो 24 बच सकते हैं। अमोल कामले अमोल गुप्ता कुछ ना कुछ चबाते हुए हैं, बिल्कुल काफी खूबसूरत उनका चेहरा है, केसर उनके चेहरे पर झलकता हुआ। शॉर्ट पिच गेंद, और ये देखिए लगातार की 2 बिंदी गेंदे। उनके पार्टनर हैं प्रतीक प्रवीण थले, अब उनको वो कहेंगे कि 6 गेंदों पर 30 रनों की है जरूरत। पूरे 2 दिन हमने देखा कि हनी भाई अत्तार इनका A1 शोरमा शॉप हमने देखा है, कबाब का भी बहुत ही अच्छा आयोजन हुआ है। कल संडे है तो कल बहुत टीमों के लिए खाने का पैकेज होगा। आदरणीय निवृत्ति API गणेश जी शिंदे ये भी यहाँ पर उपस्थित है, उनका भी स्वागत है। कल संडे है
संडे यानी फंडे 6 गेंदों पर 30 रनों की जरूरत है। इसी मैदान पर 31 बने थे, इसी मैदान पर 31 रन भी बने थे। एक मैच होगा, जरूर होगा, वो लेंगे ही, हम पूरा करके ही लेंगे। सुधागढ़ के कृष्णा सातपुते, बापू तिरमिले गेंदबाजी मार्ग पर, कैच की संभावना, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। बाड़ा बंटी 11 वर्सेस मराठा वॉरियर्स के कैप्टन यहां पर बैठे हैं, बाड़ा बंटी 11 के कैप्टन। पांच गेंदों पर अब 24 रनों की जरूरत है, 4 छक्कों की जरूरत है। शॉर्ट पेज गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप, चेक करने का प्रयास, कोई रन नहीं। चलिए, बाड़ा बंटी 11 के कैप्टन आ चुके हैं क्या? कौन है? अक्षय जोशी ना? अक्षय, अक्कू या संदेश सोनकर हैं, बैडमिंटन खेलते हैं, हमारे घर में आवाज आती है उनके शोर की, बैडमिंटन खेलते हैं सुबह में। शॉर्ट पिच गेंद, आड़ा बल्ला। अनिश क्यों ट्राई कर रहे हैं? अनिश को फुल ट्राई करना चाहिए। किसी लड़की पर आप ट्राई करते तो फुल ट्राई कीजिए। ये 2 बार मैंने देखा है, वो बहुत हाफ ट्राई कर रहे हैं, पहले स्टांस नहीं ले रहे हैं। पंकज, उनको ये बातें आपको बतानी चाहिए, पंकज काटकर, कि नए नए खिलाड़ियों को किस तरह से आपको मोटिवेट करना है। चलिए, बाला बंटी 11 के कैप्टन अक्षय जोशी आए हैं क्या? वाइट का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। आलेत काय? अक्षय जोशी या ना, मॅच व्हायचे आपले। इंदुलकर साहेब, याला थोडा आवाज द्या, थोडासा बेस वाढव जरा, शार्प जास्त वाटतंय मला। हेलो 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 हेलो, ठीक है, ओके। चलिए, तो मैच ऑन होता हुआ। अपील देखिए, वाह बापू, अपील आप 2 ही जगह कर सकते हैं, एक है पिच, दूसरी अदालत। बीबी के सामने बापू आपकी भी अपील नहीं चलती। मैच में कुछ खासा बचा नहीं है। इसके बाद कमेंट्री में परिवर्तन के तौर पर 4 ओवर्स के लिए गुड्डू को हम बुलाना चाहेंगे। अब यहाँ से मैच के रुझान साफ झलकते हुए, डांसिंग डाउन द ट्रैक निकल कर खेला है, 6 रन जाएंगे जरूर, लेकिन काफी देर बाद ये छक्का आया है। सुजल गुप्ता, अभी गुप्ता परिवार की एक शादी में मैं गया था, 12:30 बजने के बाद उनका पूरा तामझाम 3:30-4 बजे तक चला। पूरा दिन, पूरी रात चलती है उनकी शादी। हाँ, रविशेठ देशमुख इनके फार्म हाउस, उमेश भाई इनका स्वागत है, बाबू महाडिक इनके दोस्त। और मैच यहाँ पर अब समाप्त होता हुआ। तो चलिए, अर्जुन रॉकर्स ना 4 मैचेज है। सुजीत भाई, वो जो इनाम रखा है आपने शाम के समय, वो हो क्या है क्या? लोगों के लिए। तो चलिए, मैन ऑफ द मैच गोज टू अनंता झोलगे, 25 रन और 1 विकेट। अनंता झोलगे, चला मॅच सुरू करा। बाहेर या, फोटो नंतर घ्या बापू, वेळ नाही आपल्याकडे रे मित्रांनो, प्लीज। तो आइए, पहले सत्र के लिए गुड्डू यानी कि सुयोग गायकवाड़ इनको सुनते हैं हम।